मस्त हा ठेचा, क्या बात है। त्याची खा, मस्त फुगलेले दशमी। राजगिरीचे लाडू स्वीट, तर आहे का नाही सोपी पद्धत। गिरणीवरती जाण्याची गरज नाही, घरीच आपण पीठ बनवायचे आणि ही अशी दशमी बनवायची। नमस्कार, अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। आज आपण बनवलेली आहे हे घरीच पीठ बनवून दशमी, झणझणीत ठेचा, भेंडीची भाजी, दह्यातील भेंडी बनवलेली आहे। तर हे आपले मिनी थाळी बनवलेली आहे उपवासाची, तर तुम्हाला नक्की आवडेल। खूप सोपी पद्धत आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लगेच लाईक करा। बघू शकता एकदम मस्त फुगलेली आहे, ची साईड मस्त असं झालेलं आहे, खूप छान। तर घरीच पीठ बनवून आहे का नाही सोपी पद्धत, तर एकदम मऊ पण बनलेली बघू शकता। तुम्हाला जर कडक हवी असेल तर ती कशी बनवायची ते पण व्हिडिओमध्ये सविस्तर कृती सांगितलेली आहे। आज आपण बनवतोय घरचे घरी पीठ बनवून दशमी, वरईचं पीठ आणि साबुदाणा मिक्स करून अशी नरम झाली पाहिजे, तर ती कशी बनवायची हे पाहूया। तर हे वरई घेतलेली ओल्या कपड्याने पुसून घेतली, तर ही अर्धा किलो आहे आणि 200 ग्रॅम साबुदाणा आहे। तर आता साबुदाणा भाजून नंतर त्याचं पीठ बनवून घ्यायचे। तर कढई ठेवली तापण्यासाठी, त्यामध्ये आपल्याला घालायचा साबुदाणा। साबुदाण्यामुळे खूप वेळ अशी नरम राहते। रेडीमेड पण भाकरीचं पीठ मिळतं, पण ते पीठ किती दिवसाचं आहे, ते खराब आहे की काय ते माहिती नसतं आपल्याला, म्हणून आपण घरीच बनवायचे। झटपट बनतं आणि सोपी पद्धत आहे आपल्याला पीठ बनवून घ्यायचे। गिरणीवर पण मिळतं, पण गिरणीमध्ये दुसरे धान्याचे पिठं मिक्स होतात। मग छोटी जर गिरणी असेल घरची, त्यामध्ये दळून घेतलं तरी चालेल, पण आपण मिक्सर ग्राइंडरवरती बारीक करून घ्यायचे। छान गरज नाही, तर असं छान फुललाय बघू शकता। अशा लाह्या जशा उडतात तसं झालेलं आहे, थंड होण्यासाठी काढून घ्यायचं आहे। तर ही भेंडी स्वच्छ धुवून कोरडी करून घेतली, आता हिला कापून घ्यायचं। आपल्याला भेंडीची भाजी बनवायची दशमी बरोबर, खूप छान लागते। या उपवासाला भेंडीची भाजी चालते। झटपट होणारी भाजी आहे। तर ही भेंडी कापून झाली, आता आपल्याला भेंडी बनवायची, भेंडीची भाजी। तर कढई ठेवली तापण्यासाठी, तूप घालायचे किंवा तुम्ही जे खात असाल ते तेल शेंगदाण्याचं, त्यामध्ये घालायची हिरवी मिरची बारीक कापून घेतली। तुम्ही जिरे खात असाल तर जिरं वापरलं तरी चालेल। घालायची आपण कापून घेतलेली भेंडी, यामध्ये घालायचे पाव चमचा मीठ, त्यामध्ये आपल्याला घालायचे 2 चमचे दही। दह्यामुळे एकदम छान चव लागते भेंडीची। तुम्हाला दही आवडत नसेल तर लिंबू घातलं तरी चालेल। मिक्स करून घ्यायचं।
आणि ह्याला लो फ्लेमवरती आपल्याला 5-6 मिनिट असं झाकून ठेवायचं, म्हणजे छान वाफवली गेली पाहिजे. 3 मिनिट झाले, आपल्याला हे झाकून उघडून घ्यायचं. त्यामध्ये 2 चमचे आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालायचा. असं थोडंसं दह्यामुळे चिकट वाटते, पण थंड झाल्यानंतर ती आपोआप अशी सुट्टी बनते. पण ही मस्त अशी आपण एरवी पण अशी दह्याची बनवून पहा, आपल्या रोजच्या टिफिनसाठी किंवा आपण जेव्हा भेंडी बनवतो त्यावेळेला खूप छान टेस्ट लागते. तर आता साबुदाणा थंड झाला आहे. साबुदाणा थंड झाला आहे, आपल्याला वरईमध्ये म्हणजे भगरीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे मिक्स करून घेतलं आहे. आता आपल्याला ह्याचं पीठ बनवायचं आहे. तर वेळ असेल तर भगर धुवून वाळून घेतली तरी चालेल. मी फक्त ओल्या कपड्यांनी पुसली, त्याला पावडर लावलेली असू शकते त्यामुळे. तर हे बघू शकता एकदम मस्त झालेले. तरी गाळून घ्यायचं आपल्याला. जास्त गिरणीसारखं फाईन नाही होत, पण ते मळल्यानंतर बरोबर व्यवस्थित होते. तर हे असं राहिलेला शिल्लक हे कण्या आणि बाकीचं आपल्याला पीठ बनवून घ्यायचं आहे. छान झाले. तर दशमीसाठीचं हे पीठ आपलं मस्त रेडी झालेलं आहे. बघू शकता, गिरणीवर जाण्याची गरज नाही, पण घरीच बनवलं आहे. तर आता आपण भेंडी पाहूया झाली का. तर भेंडी पण आपली तयार झालेली आहे. गॅस बंद केला आहे. मस्त झाली, काढून घ्यायची. आता खूप छान लागते दह्यातली भेंडी, नक्की बनवून पहा. तर ही मस्त अशी दह्यातील भेंडी तयार झालेली. तर आपल्याला आता दशमीसाठी आपण हे बनवून घेतलेलं पीठ आहे ते घ्यायचे. मी आपले 2-2 दशमीचेच मळून घेणार आहे. एक कप घेतलं पीठ, त्यामध्ये घालायचं मीठ थोडं आपल्या अंदाजानुसार, तुम्हाला जशी आवडते तशी. तर आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं. गरम म्हणजे आपल्या मळायला आपल्याला हाताला सोसवेल असं, म्हणजे काय होतं ना, चिकटपणा येतो पिठामध्ये. हे थोडंसं असं जाडसर पीठ असतं ना, तर त्याला चिकाटी यायला थोडा वेळ लागतो. मळून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालून. याच्या अगोदर पण दशमी चे खूप व्हिडिओ पोस्ट केलेले. तर हे आता छान चिकटपणा आलेला आहे. आपल्याला आता एवढं पोर्शन घ्यायचं आहे. आणि आपण भाकरी बनवतो तसं थापून घ्यायचं. असं थापून घ्यायची आपल्याला, जशी हवी तशी पातळ जाड. आणि तुम्ही काय काय उपवासाला खातात तुमच्या इकडे ते पण कमेंट करा. आणि तुम्ही कुठून व्हिडिओ पाहताय
ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. माझ्या अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर तवा ठेवला आहे तापण्यासाठी. तवा तापलेला मस्त पातळ बनलेली. पाणी लावून घ्यायचे. तर पलटून घ्यायची. आता खालून 2 मिनिटांमध्ये होईल. तवा थोडा कमी तापलेला होता त्यामुळे त्याची साईड मस्त पचली. पालथी टाकायची. पालथी टाकायची. तर बघू शकता मस्त टम्म फुगलेली. तर अशा प्रकारे आपल्याला दुसऱ्या दशम्या पण बनवून घ्यायचे. तर दशमी झाली. आपल्याला आता मस्त असा ठेचा बनवून घ्यायचा. तिखटच मिरची आहे त्यामुळे कमी घेतली. त्याला भाजून घ्यायचं आहे आपल्याला. आपण दशमी बनवलेला जो तवा आहे त्यावरतीच टाकायची मिरची. अशा मिरच्यांना काप दिलेत मध्ये, म्हणजे त्या अशा फुटून उडत नाहीत त्यामुळे. आणि जे राहिले त्यांना असं कापून घ्यायचे मध्ये, म्हणजे व्यवस्थित भाजले जातात. तूप घालायचे. त्यामध्ये आता घालायचे शेंगदाणे. शेंगदाणे थोडे जास्त घालायचे म्हणजे तिखटपणा कमी होतो मिरचीतला. तर मस्त शेंगदाणे आणि मिरची भाजून झालेली. गॅस करायचा बंद आणि ह्याला असंच उतरून घ्यायचं आपल्याला. आता आपल्याला घालायचे मीठ. अर्धा चमचा मीठ घालायचं, थोडं कमी अजून. मीठ थोडंसं जास्त घालायचं म्हणजे काय होतं ना, तिखटपणा कमी होतो मिठामुळे. आणि ह्याला एका डिशने आपल्याला 10 ते 15 मिनिट असं झाकून ठेवायचं. एकदम असं थंड झाले पाहिजे. म्हणजे काय होतं, आपण ठेचा बनवला ना तो संपेपर्यंत चांगला राहतो, कडक बनत नाही. आणि गरम तव्यावरती जर आपण आता ठेचा बनवून घेतला तर मग तो कडक बनतो. किंवा तुम्हाला मिक्सरमध्ये खलबत्त्यामध्ये जर कुटायचा असेल तर मग चालतो, पण आपल्याला तव्यावरच बनवायचा. असा तव्यावर रगडलेला छान लागतो. तर आपल्याला थंड होऊ द्यायचे. 10-12 मिनिट झाले, मस्त थंड झाले. आता आपल्याला ह्याचा ठेचा बनवून घ्यायचा आहे. एखाद्या तांब्याने किंवा फुलपात्र केला असतं तरी सुद्धा होऊ शकतो. तो कडक बनत नाही. ह्या मिरची तिखट असते पण याची एकदम चव छान लागते ह्या मिरचीच्या ठेच्याची. त्या कमी तिखटवाली जी मिरची असते त्याला चव पण नसते व्यवस्थित. याची चव पण छान असते थोडी तिखट. थोडे शेंगदाणे जास्त वापरले तरी चालते. आणि ह्यामध्ये आता तुम्ही जर लिंबू खात असाल तर लिंबू टाकायचे. असंच तव्यामध्येच टाकणार आहे. तर आता असंच आपल्याला यामध्ये लिंबू पिळायचं आहे थोडं. सर्व करूया आता. तर आता आपला तयार आहे मस्त हा ठेचा. क्या बात आहे. नुसता हा ठेचा दह्यामध्ये मिक्स करून पण राजगिरीचे केळ्याचे वेफर्स, तिळाची चटणी,
तर आपली ही उपवासाची मिनी थाळी तयार आहे। तर आपण हे दशमीचं घरीच पीठ बनवून मस्त अशी झटपट बनवलेली आहे। ही भेंडीची भाजी, ठेचा, दही आणि दशमी।